ज्याची बांधिलकी नाही त्याचा आयाराम गायाराम आपण बघितलंय. आणि आता असणारा उद्धव ठाकरे खोक्याची भाषा बोलायला पुन्हा लागलेली आहेत. आता लेटेस्ट शरद पवारांची ज्याला नीतिमत्ता नाही, ज्याला नीतिमत्ता नाही तो ह्या डालीवरनं उद्या त्या डालीवरती. कशासाठी? तुमच्या फायद्यासाठी नाही तर त्याच्या फायद्यासाठी. ही निवडणूक त्याच्या फायद्यासाठी, उमेदवाराच्या फायद्यासाठी नाही तर ही निवडणूक लोकांच्या फायद्यासाठी आहे, लोकांच्या बांधिलकीसाठी आहे. याची गवाही मी आपल्याला सर देऊ शकतो की अशोक हिंगे यांची बांधिलकी इथल्या मतदाराशीच राहील हे आपण लक्षात घ्या. ज्याची बांधिलकी नाही त्याचा आयाराम गायाराम आपण बघितलंय. आणि आता असणारा उद्धव ठाकरे खोक्याची भाषा बोलायला पुन्हा लागलेली आहेत. पुन्हा खोक्याची भाषा बोलायला लागले तशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे, हे जे आयाराम गायाराम आहेत हे आयाराम गायाराम आज स्वतःसाठी विकतात आहेत. उद्या हे देशाला विकणार नाही. कशावरनं? तुम्ही पाठवताय कुठे? त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत नाही आहेत, तुम्ही पार्लमेंटमध्ये त्याला पाठवताय की जिथे सगळ्यात मोठी जबाबदारी ही देशाच्या सुरक्षितेची आहे, देशाच्या सुरक्षितेसाठी आहे. आणि तिथे अशी विकाऊ माणसं जर गेली तर या देशाचं कल्याण झालं असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. त्या लोकसभेमध्ये तरी विकाऊ माणसं जाऊ नये याची दक्षता बीडकरांनी घेतली पाहिजे असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.